नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. आदिवासी विकास विभागाकडून चौकीदार या पदाची जाहिरात आलेली आहे. याची ही परीक्षा ॲपटेक नावाची कंपनी घेणार आहे. कोणती? ॲपटेक नावाची एक कंपनी आहे मित्रांनो. ती ही परीक्षा जी आहे तर ती घेणार आहे. पण या परीक्षेचा पॅटर्न कसा असेल तो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला होता, परंतु एक डिटेल अभ्यासक्रम बाकी होता. नेमके कोणत्या टॉपिकवर ही ॲपटेक कंपनी प्रश्न विचारते. ॲपटेक कंपनीने मागे नुकतेच एक बार्टी आणि टीआरटीची एक सीईटीची परीक्षा घेतलेली होती. त्याच्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे मित्रांनो युट्यूबवर असा एकही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हा व्हिडिओ मी काय केलेले संपूर्ण प्रश्नपत्रिका अनालिसिस करून संपूर्ण अभ्यासक्रमाची एक प्रॉपर पीडीएफ बनवलेली आहे, पूर्ण घटकनिहाय. आणि महाराष्ट्रात हा अशा पद्धतीचा पहिलाच उपक्रम असणार आहे, पहिलाच व्हिडिओ असणार आहे. आता याच्यानंतर बरेच व्हिडिओ कॉपी होतीलच आणि तुम्हाला माहितीच आहे, पण आता हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. म्हणून ज्यांनी या परीक्षेला फॉर्म भरला आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. मी तुम्हाला याची एक डिटेल अभ्यासक्रमाची पीडीएफ पण जी आहे तर ती शेअर करणार आहे. ओके मित्रांनो, बघा आदिवासी विकास विभाग अंतर्गत आलेली ही जाहिरात आहे. जवळपास 478 जागा आहेत. जर कोणी महिला भगिनी पाहत असेल तर माझं त्यांना रिक्वेस्ट असेल की तुम्ही अवश्य फॉर्म भरा. महिलांना चांगली संधी आहे. 30% जागा राखीव आहेत. कट ऑफ कमी लागेल, महिलांची स्पर्धा कमी असते, तुम्हाला एक चांगली सरकारी नोकरी लागू शकते. त्याच्यानंतर तुम्ही पुढचा ग्रुप ए, ग्रुप बी, सी काही परीक्षा द्या, पण तुमच्या हातात आज रोजी एक सरकारी नोकरी येऊ शकते. ही एक चांगली संधी आहे फक्त 10वी पास उमेदवारांना. परीक्षा पॅटर्न मध्ये 4 विषय दिलेले आहेत. किती? 4. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. आता मित्रांनो बौद्धिक चाचणीमध्ये रिझनिंग तर असतंच, मग ऍप्टिट्यूड आहे का नाही याच्या बाबतीत थोडासा डाऊट जो आहे तर तो नेहमी असतो. तो पण डाऊट मी तुमचा क्लिअर करतो. बघा मराठीवर येतील 25 प्रश्न. किती? 25 प्रश्न. प्रत्येक सेक्शनवर येतील 25 प्रश्न. 25 प्रश्न असे झाले तुमचे 100 प्रश्न. किती? 100 प्रश्न. आणि गुण किती असतील माहितीये का? 200 गुण असतील, कारण की एका प्रश्नाला 2 गुण. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तुम्ही डायरेक्टली सगळे सॉल्व्ह करून टाकायचे, टेन्शनच घ्यायचं नाही आपण. ओके. आणि मित्रांनो बघा ही ती पीडीएफ आहे, जवळपास 22 पेजेसची एकदम प्रॉपर तुमच्यासाठी पीडीएफ मी बनवलेली ती देतो. तत्पूर्वी या ज्या 5 सीईटीचे पेपर झालेले होते ॲपटेक कंपनीच्या, लक्षात घ्या ॲपटेक या कंपनीच्या, तर त्याची पीवायक्यू ची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. पीवायक्यू निर्धार नावाने बॅच आहे, कारण की पीवायक्यू चा आधार घेणार तेव्हाच होणार तुमचा सिलेक्शनचा निर्धार. मग लक्षात घ्या या बॅचच्या 99 रुपयाच्या प्राइस मध्ये तुम्हाला काय मिळतं? त्या 5 ऑनलाईन टेस्ट उपलब्ध करून देणार आहे मी. त्या 5 ज्या टेस्ट आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये व्हिडिओचं सोल्युशन आहे. सोबत ही अभ्यासक्रमाचं सर्व डिकोडिंग त्याच्यात अवेलेबल असेल, सर्व घटकनी आहे. सोबत ही पीडीएफ देखील तुम्हाला तिथं अवेलेबल जे आहे तर ती मिळून जाणार आहे. महाराष्ट्रात लक्षात घ्या ॲपटेक पॅटर्न नुसार असलेली पीवायक्यू ची ही पहिली एकमेव वन अँड ओनली बॅच आहे. याच्यानंतर आतापर्यंत ही बॅच कुठे झालेली नाही. मुळात म्हणजे काय ॲपटेकचा पॅटर्न कसा असतो, ॲपटेकच्या प्रश्नपत्रिका या कोणाला माहित नाही आहेत. ओके, सगळ्या काही बघा ॲपटेकच्या या बघा पॅटर्न नुसार बघा ही पीवायक्यू निर्धार बॅच 14 व्हिडिओज पण तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. बघा सीईटी पेपर 1, 2, 3, 4, 5 याची ऑनलाईन टेस्टवर पण काम चालू आहे. ती पण टेस्ट तुम्हाला लवकर मिळून जाणार आहे. 5 टेस्ट आता मी तुम्हाला या पीडीएफ वर घेऊन येतो. बरेच लोकांचा प्रश्न काय असेल, सर डायरेक्टली पीडीएफ शेअर करून द्या, आम्ही व्हिडिओ बघू नंतरच. तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये मला पीडीएफ टाईप करून पाठवा. मी तुम्हाला पीडीएफ ची लिंक कमेंट बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतो. ओके, चला पीडीएफ मध्ये कोणते कोणते विषय असतील बघा. मराठी, इंग्लिश, जीके, रिझनिंग हे सर्व विषय असतील, तेही ॲपटेकच्या फॉर्मॅट नुसार. लक्षात घ्या जो ॲपटेकचा फॉर्मॅट आहे त्याच्यानुसार असतील. मग याच्यामध्ये लक्षात घ्या मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित. आता बौद्धिक चाचणीमध्ये शक्यतोवर रिझनिंग वरच प्रश्न विचारले पाहिजे, पण तरी पण मी तुमची एक सेफ साईड म्हणून मी तुम्हाला अंकगणितचे पण टॉपिक लिहून देतो आणि ते टॉपिक तुम्ही करावेच नक्की. आता पहिल्यांदा मराठी व्याकरणामध्ये कशावर प्रश्न विचारले जातात? पहिलं तर आहे शब्दांच्या जातीवर. पार्ट्स ऑफ स्पीच हे नाही घेतलं तरी चालेल, पण हे शब्दांच्या जाती याच्यामध्ये या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले गेले आहेत. वाक्यातील शब्दांची जात किंवा प्रकार ओळखणे हे प्रश्नाचे मुख्य स्वरूप असते. मी इथं दिलेले बघा नाऊनवर प्रश्न आहे. मग नाऊनवर कशा पद्धतीचा प्रश्न आहे बघा. दिलेला शब्द समजा आनंद, श्रीमंती हा कोणत्या प्रकारचं नाव आहे तर याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. वाक्यातील अधोरेखित शब्द उदाहरणार्थ पुणे, झाड, शेतकरी ओळखा सांगितलेले, मग हे कोणतं नाव आहे? विशेष नाम, सामान्य नाम, जातीवाचक नाम. गटातील समूहवाचक नाव शोधणे, म्हणजे मी तुम्हाला फक्त असं पण देऊ शकत होतो की बघा मित्रांनो शब्दांच्या जाती नामवर प्रश्न विचारतात, पण नाही, नामवर नेमके काय प्रश्न विचारतात, कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात एकदम डिटेल मध्ये तुमच्यासाठी दिलेले. आणि हे काही मी स्वतः तयार नाही केलेलं आहे बरं का मित्रांनो, लक्षात घ्या. याच्यासाठी मी कशाची मदत घेतलेली? 5 मागच्या सीईटीच्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत.
बाकी आपली AI ची मदत आहे, बाकी आणखी काही स्वतःचा अनालिसिस आहे, हे सगळं एकत्र करून तुमच्यासाठी एक प्रॉपर PDF बनवून दिलेली आहे. असं नाही की ChatGPT गेलो आणि सांगितलं मला एक अभ्यासक्रमाची डिटेल, तसं नाही. या 5 प्रश्नपत्रिकांच्या आधारेच ही PDF तयार केलेली आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि ऍपटेकचा फॉर्मॅट आहे पूर्णपणे, TCSचा नाही आहे हा. सर्वनाम, वाक्यातील सर्वनामांचा प्रकार ओळखणे. उदाहरणार्थ, तो स्वतःच शाळेत गेला, हे आत्मवाचक नाम. कोण येणार आहे? प्रश्नवाचक. तो हा कोणता सर्वनाम आहे? तृतीय पुरुषवाचक नाम आहे. तर अशा पद्धतीच्या सर्वनामावर प्रश्न, कारण की त्यांनी सर्व प्रश्नांचं काम घेतलेलं आहे. पुढचा आहे बघा विशेषण. विशेषणावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. क्रियापद याच्यावर प्रश्न विचारले गेलेत. कसं काय ते 22 पेजेस तुम्ही वाचून घ्या. मी प्रत्येक काही तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करत नाही. डिटेल एक्सप्लेनेशन ऑलरेडी विजय शेळके सरांनी, अमोल गाडेकर सरांनी, बाळासाहेब बोडके सर आणि किरण पाटील सर या चारींनी त्यांच्या विषयांचं दिलेले. फक्त मी तुम्हाला ही PDF मला शेअर करायची तुमच्या बरोबर आणि कशी तयार केलेली ते मला सांगायचं. बघा पुढचं काळ आणि त्यांच्या प्रकारावर प्रश्न आलेले. बघा प्रश्नांचे स्वरूप: भूतकाळ, चालू वर्तमान काळ, अपूर्ण काळ. टेन्सवर प्रश्न जो आहे तो विचारला जातो, तो घटक करून ठेवा. संधी: 2 शब्द एकत्र येऊन कोणता शब्द तयार होतो किंवा दिलेल्या शब्दांची संधीचे प्रकार ओळखा, हे प्रश्न विचारले जातात. बघा कसा प्रश्न, स्वरूप काय. समासावर प्रश्न आहे. समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, वाक्यांचे प्रकार. हे एवढं सर्व पार्ट मराठीचा आहे. फक्त एवढं सगळे टॉपिक करून जा, तुम्हाला पैकीच्या पैकी देखील गुण जे आहेत तर ते मिळून जातील, काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. पहिला आहे फिल इन द ब्लँक्स. इंग्लिश मधला रिकाम्या जागा. या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेत. यामध्ये व्याकरणाचे विविध नियम तपासून पाहिले जातात. पहिलं तर आहे आर्टिकल्स, हे करून ठेवा. याच्यावर फिक्स प्रश्न येतो. फिक्स, हा TCS IBPS दोघांचा एकदम फेवरेट आहे. फिक्स प्रश्न येतो. प्रिपोजिशन, कोणतं प्रिपोजिशन वापरता येईल? इन, ऑन, ऍट, फॉर, ऑफ, हे सर्व प्रिपोजिशन बघून घ्यायचे. त्याच्यानंतर वर्ब अँड टेन्सेस, प्रोनाउन, कंजक्शन. त्याच्यानंतर मेन जो पार्ट आहे इंग्लिशमध्ये, जो सगळ्यात जास्त मार्क्स देतो आपल्याला आणि त्याच्यावर जास्त प्रश्न पण असतात, तो म्हणजे वोकॅबचा. याच्यामध्ये बघा सिनॉनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन करून जायचं. त्याच्यानंतर इडियम, प्रोवर्ब, फ्रेजेस. त्याच्यानंतर करेक्ट स्पेल्ड वर्ड, स्पेलिंग मधील चुका आपल्याला शोधायला लावतात. वाक्यांची क्रम, उदाहरणार्थ पॅराजंबल, सेंटेन्स अरेंजमेंट, यांच्यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. आणि एरर स्पॉट करायचा असतो, म्हणजे वाक्य दिलेलं असं कोणतं एरर आहे वगैरे ते तुम्हाला इथं बघायला लावलं जातं मित्रांनो. ओके, तर अशा पद्धतीने बघा हे सामान्य ज्ञान, GS-GKचं इतिहास. आता जीके मध्ये कोणत्या याच्यावर प्रश्न आलेत? बघा इतिहासावर. इतिहासावर कशावर? आधुनिक भारताचा इतिहास, याच्यावर काही प्रश्न आहेत. मग याच्यावर बघा कायदे, समित्या, महत्वाच्या घटना, राष्ट्रीय काँग्रेस, कशावर प्रश्न होता? बघा समाज सुधारक, त्यांच्या संस्था, सोशल रिफॉर्मर अँड इन्स्टिट्यूशन, यांच्यावर विचारलेले प्रश्न. महाराष्ट्राचा इतिहासावर बघा ऐतिहासिक व्यक्ती, पत्रकारिता, सांस्कृतिक. प्राचीन आणि मध्ययुगीनवर पण काही प्रश्न या ऍपटेक कंपनीने विचारलेले आहेत. नेमके काय प्रश्न विचारलेले आहेत बघा. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, म्हणजेच काय? इतिहासाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला महत्वाच्या तारखा, ऐतिहासिक कायदे, संस्थांचे संस्थापक, त्यांची स्थापना, वर्ष आणि महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्तींचे योगदान पाठांतर असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रश्न फिरून न विचारता अगदी सरळ आणि एका ओळीत विचारलेला आहे, वन लाइनर विचारलेला आहे. हे काय मित्रांनो, एकदम म्हणजे वरती एवढं लिहिलेलं आणि खाली फक्त म्हणजे सीधी बात नो बकवासी अशी, असं या लाईन मध्ये तुम्हाला मिळून दिलेलं. भूगोल, भारताचा भूगोल, कशावर? स्थान विस्तार, राज्य, भौगोलिक वैशिष्ट्ये, भौतिक भूगोल व जलप्रणालीवर प्रश्न, महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न, 2011च्या जनगणनेवर प्रश्न. म्हणजेच काय? भूगोलाचे प्रश्न सोडवण्यासाठी भारताचा, महाराष्ट्राचा नकाशा, नद्या, महत्वाचे शहरांची टोपण नावं, राज्यांची वैशिष्ट्ये, 2011ची जनगणना यांचा फॅक्च्युअल अभ्यास असणं आवश्यक आहे. ओके, पॉलिटीवर प्रश्न आहेत. संविधानातील महत्वाची कलम आणि भाग यांच्यावर प्रश्न, मूलभूत अधिकार व कायदे, संसद मधील महत्वाची पद, कार्यप्रणाली. म्हणजेच काय? राज्यशास्त्र आणि संविधानाचे प्रश्न सोडवण्यासाठी संविधानाची महत्वाची कलमे, मूलभूत अधिकार, घटना दुरुस्ती, संसदेची रचना, राष्ट्रपती, पंतप्रधान, म्हणजे हे तुम्हाला दिलेले बरं का मित्रांनो. हे सगळ्या काही गोष्टी बघा. चालू घडामोडीवरच काय प्रश्न आहेत, कशावर काय, एकदम डिटेल मध्ये बघा. सायन्सवर आहे, म्हणजे 8वी ते 10वी पर्यंतचं सायन्स तिथं विचारलं जाईल तुम्हाला. म्हणजे याला खऱ्या अर्थाने सिलेबस डिकोडिंग म्हणता येईल मित्रांनो. बघा संगणकावर पण काही प्रश्न आहेत बरं का. ऍपटेकने संगणकावर पण काही प्रश्न विचारलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून इथं काही माहिती दिलेली आहे ती वाचून जा बरं का तुम्ही. बघा बुद्धिमत्ता चाचणीवर बघा नॉन व्हर्बल रिझनिंग, म्हणजे अपूर्ण आकृत्या पूर्ण करणे, आकार मोजणे, आरशातील प्रतिमा, पेपर फोल्डिंग, इम्बेडेड फिगर, हे सर्व टॉपिक. इथं जे टॉपिक देते एक एक टॉपिक तुम्ही काय करा, जर तुम्ही आपली बॅच केली असेल तर बॅच मध्ये असणारच आहेत ते. आपली सरसेवेची एक संपूर्ण बॅच आहे, त्याच्यामध्ये असणारच आहे. नसेल ती युट्यूबला जायचं, हा टॉपिक टाकायचा, सर्च करायचं, व्हिडिओ पाहायचे, तरी तुम्ही चालून जाणार आहे.
सोबत आपली सिरीज पण चालू आहे बरं का डेली. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आपण ऍपटेकच्या फॉर्मॅटनुसार प्रश्नांची सिरीज सुद्धा सुरू आहे. डेली सिरीज सुरू आहे बघा. ही इंग्रजीची सिरीज सुरू आहे बघा, ही इंग्रजीची सिरीज सुरू आहे, ही मराठीची सिरीज सुरू आहे. मग या दोन्ही सिरीज सुरू आहे आणि त्यांचा तुम्हाला खूप जबरदस्त फायदा जो आहे तर तो होणार आहे, लक्षात घ्या. हा आपलं हे इथे ना. बाकी आता काय करा, तुम्ही वाचूनच घ्या, कारण की एक्सप्लेन करायला 1-2 तासाचा व्हिडिओ होऊन जाईल तो. ओके, तर ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला डायरेक्टली शेअर करतो. कमेंटमध्ये पीडीएफ एवढं मला टाईप करून पाठवा. आणि ही जी पीवायक्यू बॅच आहे याच्यामध्ये पण मी तुम्हाला ही पीडीएफ उपलब्ध करून देतो. त्यांना डायरेक्टली ऍप मधून भेटून जाईल. ऍप मधून जरी नसेल तरी मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देतो. नाहीतर तुम्हाला सांगितलं सिंपल पीडीएफ कमेंट करा, मी तुम्हाला डायरेक्टली याची पीडीएफ देतो. महाराष्ट्रात अशा पद्धतीची आपण एवढी मेहनत घेऊन एकदम डिटेलमध्ये तुमच्यासाठी काम करत असतो. म्हणून तुमच्या ज्या काही चांगल्या प्रतिक्रिया असतील ना त्या देखील आमच्यापर्यंत पोहोचत चला. त्याच्याने आम्हाला एक चांगलं मोटिवेशन मिळतं. आणि ऍपटेक कंपनीच्या संदर्भात खूप लोक म्हणतात की सर ही अशी कंपनी तसे, पण मित्रांनो नुकतेच जे काही बार्टी आणि टीआरटी यांच्या परीक्षा झाल्या ना त्याच्यात खूप जास्त संख्या होती, तरी त्यांनी व्यवस्थित पद्धतीने काही गडबड न करता व्यवस्थित पद्धतीने परीक्षा घेतलेल्या आहेत. आणि आपलं काम आहे मित्रांनो अभ्यास करणं. आपण जर म्हणू ही कंपनी चांगली नाही तीनही चांगली आणि कोणीतरी पेपर दिला आणि चांगली व्यवस्थित पारदर्शक झाली, मग तुम्ही काय करणार? त्याच्यामुळे याच्यात पडू नका मित्रांनो. आपल्या याच्या सांगण्याने ती काही कंपनी जाणार नाहीये का ते कंपनी बदलणार नाहीयेत. म्हणून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून माझी एक रिक्वेस्ट असेल की तुम्ही फॉर्म भरणार असाल तर अभ्यास करा, बाकी याच्यात पडू नका. हे ते जे जाहिरात येण्याच्या आधी आपण डिसाईड करू शकतो, जाहिरात नंतर आपण डिसाईड करू शकत नाही. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.